इकडून 100-150 किलोमीटर आहे. मला ह्याच्यावर काही गॅरंटी आहे का? तर उगाच आता मला लागल्यावर मी तर घरी येऊन मारू शकतो का? आहे का? हां, हे जर माझं तालुक्याचा ठिकाण असेल, मी जर आसपासच्या खेड्यातला असतो तर साहजिक आहे इथं नाही तिथं स्वतःला आपल्या त्या नोकरीच्या निमित्ताने तरी सारख्या ठिकाणी गैर होईल. बरोबर. तिथून माझ्या लेखनाचं आरोग्य, शिक्षण आणि मी सुद्धा एक दळणवळणाच्या प्रवासामध्ये येईल. बरोबर. जेणेकरून माझा पण विकास साधेल आणि तुमचा पण विकास साध्य केला जाईल. बरोबर. मग अशा ठिकाणी आपल्याला चारही बाजूने जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयाचे चांगले वाईट परिणाम पटकन डोळ्यासमोर येतात की नाही. माझ्याकडे आलेच लाखो पण विचार केला नाही की मी भूमचा आहे का, धाराशिवचा आहे का, अंबुजोगाईचा आहे का, बीडचा आहे. मला इथं जॉब लागला, माझ्याकडे आहेत ना पैसे, ह्या जागांकरा बांधकाम करायचं आहे का, त्याला काय अर्थ? विचार करावा लागणार आहे की माझी नोकरी किती काळ टिकणार आहे. बरोबर. आलं लक्षात सगळ्यांच्या आता? मग तुम्हाला कुठलाही निर्णय घेत असताना एका गोष्टीचे कमीत कमी 4 पैलू पडता आले पाहिजे आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा. आणि मग बघा तो घेतलेला निर्णय यशस्वी कसा होत नाही